तुमचा पगार, कामाचे तास, नोकरीची सुरक्षा. विचार करा, या सगळ्या गोष्टींमध्ये गेल्या 75 वर्षातला सगळ्यात मोठा बदल होणार आहे. हो, अगदी बरोबर ऐकलंय. हे नवीन कामगार कायदे नेमके आहेत तरी काय, आणि महत्त्वाचं म्हणजे याचा थेट तुमच्या आमच्यावर काय परिणाम होणार आहे? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. तर जनरल अवेअरनेस सिरीजच्या या नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. या विश्लेषणासाठी लिखाण केलं आहे उदय देशमुख यांनी. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी हे कायदे का बदलले, मग यातले 4 नवीन कोड्स कोणते आहेत, कर्मचाऱ्यांसाठी काय बदलणार आहे आणि कंपन्यांवर याचा काय परिणाम होईल, आणि हो, याचे फायदे तोटे काय आहेत हेही बघू. सगळ्यात शेवटी पुढे काय होऊ शकतं यावरही नजर टाकू. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून. तर भाग 1, कायद्यांमधले मोठे बदल. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मुळात हे सगळं बदलण्याची गरजच का पडली? याचं कारण आहे हा आकडा 29. हो, तब्बल 29 वेगवेगळे कायदे. म्हणजे विचार करा, कित्येक वर्षांपासून आपली कामगार कायदा प्रणाली या जुन्या गुंतागुंतीच्या कायद्यांच्या जाळ्यात पूर्णपणे अडकून पडली होती. याची कल्पना तुम्ही एका अशा ड्रॉवरसारखी करू शकता जो कधीच आवरलेला नाही. म्हणजे सगळं सामान एकमेकांत गुंतलेलं, जुनाट, काही कामाचं नाही, असंच काहीसं झालं होतं आपल्या कायद्यांचं. आता यामुळे व्हायचं काय, तर कंपन्या आणि कामगार दोघेही गोंधळून जायचे. तर ह्या सगळ्या गोंधळावर उपाय म्हणून सरकारने काय केलं? त्यांनी हे 29 कायदे घेतले आणि त्या सगळ्यांना एकत्र करून फक्त 4 अगदी सोप्या आणि सुटसुटीत संहितांमध्ये बसवलं. ओके, मग आता या 4 नवीन संहिता नेमक्या आहेत तरी कोणत्या? चला त्यावर एक नजर टाकूया. यातली पहिली आहे वेतन संहिता. नावातच आहे, ही तुमच्या पगाराची रचना ठरवते. दुसरी आहे औद्योगिक संबंध संहिता, म्हणजे नोकरी लावणं, काढणं, संप या सगळ्याचे नियम यात येतात. तिसरी सामाजिक सुरक्षा संहिता, म्हणजे आपला PF, ग्रॅच्युइटी हे सगळे फायदे आता या एकाच कायद्यात आहेत. आणि चौथी OSH कोड, म्हणजेच कामाच्या ठिकाणी तुमची सुरक्षा आणि आरोग्य जपण्याची जबाबदारी घेणारा कायदा. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. एक कर्मचारी म्हणून तुमच्या आमच्यासाठी यात नेमकं काय बदललं आहे? सगळ्यात मोठा आणि थेट परिणाम होणारा बदल आहे तुमच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये. आता वेतन किंवा वेजेसची एकच सरळसोट व्याख्या असणार आहे. नियम अगदी सोपा आहे. तुमचे सगळे भत्ते म्हणजे अलावन्सेस तुमच्या एकूण पगाराच्या 50% जास्त असू शकत नाहीत. याचा सरळ अर्थ काय, तर तुमचा बेसिक पगार म्हणजे मूळ वेतन आता कमीत कमी 50% असायलाच हवा. हे एका उदाहरणाने पटकन समजून घेऊ. समजा तुमचा CTC आहे 1 लाख रुपये. जुन्या पद्धतीत कदाचित तुमचा बेसिक पगार 35,000 असायचा, पण आता नव्या नियमानुसार तो कमीत कमी 50,000 ठेवावाच लागेल. आता यामुळे होतं काय की तुमचा PF आणि ग्रॅच्युइटीसाठी कापला जाणारा पैसा वाढतो. म्हणजे तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या रिटायरमेंटसाठी जास्त बचत होते. पण महिन्याला हातात येणारी रक्कम म्हणजे टेक होम सॅलरी थोडी कमी होऊ शकते. हा एक महत्त्वाचा बदल आहे. पण थांबा, फक्त पगारातच बदल नाहीयेत. कर्मचाऱ्यांसाठी अजूनही काही चांगले बदल आहेत. बघा, आता ग्रॅच्युइटीसाठी 5-5 वर्ष वाट बघायची गरज नाही. आता फक्त 1 वर्षानंतरही ती मिळू शकते. आणि हे तर खूपच महत्त्वाचं आहे. पहिल्यांदाच आपल्या देशातल्या गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्सना, म्हणजे जे झोमॅटो, उबरसारख्या कंपन्यांसाठी काम करतात, त्यांना सुद्धा PF सारख्या सामाजिक सुरक्षेचा फायदा मिळणार आहे. याशिवाय आता सगळ्यांना अपॉइंटमेंट लेटर देणं बंधनकारक आहे. महिलांना पूर्ण सुरक्षेसह रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी आहे. आणि 40शी ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणीची सोयी आहे. बरं, हे झालं कर्मचाऱ्यांचं. पण या सगळ्याचा कंपन्यांवर काय परिणाम होणार आहे? चला तेही बघूया. कंपन्यांसाठी सगळ्यात मोठा बदल म्हणजे त्यांना आता जास्त फ्लेक्झिबिलिटी मिळाली आहे. म्हणजे काय, तर ज्या कंपन्यांमध्ये 300पेक्षा कमी कामगार आहेत त्यांना आता कर्मचारी कमी करण्यासाठी किंवा कंपनी बंद करण्यासाठी सरकारची पूर्वपरवानगी घेण्याची गरज नाही. आधी ही मर्यादा फक्त 100 कर्मचाऱ्यांपर्यंत होती. यासोबतच कंप्लायन्सचं ओझंही कमी झालंय. आता वेगवेगळ्या ठिकाणी नोंदणी करण्याऐवजी एकच नोंदणी, एकच परवाना आणि एकच रिटर्न भरायचा. पण एक महत्त्वाची अटही आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याला कामावरून कमी केलं तर कंपनीला त्या कर्मचाऱ्याच्या 15 दिवसांचा पगार एका रिस्क लिव्ह फंडमध्ये जमा करावा लागेल, जेणेकरून त्या व्यक्तीला नवीन स्किल्स शिकून पुन्हा कामावर लागता येईल. या सगळ्यामागं उद्देश एकच आहे, ईज ऑफ डुईंग बिझनेस वाढवणं आणि देशात जास्त गुंतवणूक आणणं. आता साहजिकच आहे, इतके मोठे बदल झाल्यावर यावर चर्चा तर होणारच. तर मग याचे फायदे आणि तोटे काय आहेत? चला दोन्ही बाजू समजून घेऊया.
एकीकडे कर्मचाऱ्यांची बाजू आहे. त्यांची चिंता काय आहे तर टेक होम सॅलरी कमी होण्याची शक्यता आणि नोकरीवरून काढणं सोपं झाल्यामुळे वाढलेली असुरक्षितता. दुसरीकडे आहेत कंपन्या. त्यांच्यासाठी काय चांगलं झालंय तर कंप्लायन्स सोपं झालंय, बिझनेसमध्ये फ्लेक्झिबिलिटी आलीय आणि पगाराच्या व्याख्येत एकसारखेपणा आलाय, ज्यामुळे गोंधळ कमी होईल. याचंच समर्थन करताना PhD चेंबर ऑफ कॉमर्सचे जतिंदर सिंग म्हणतात, या नवीन संहितामुळे व्यवसाय अधिक अनुकूल झाले आहेत, महिला सक्षमीकरणाचा पाया घातला गेला आहे आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना व्यवसाय करणे सोपे झाले आहे. पण याच्या अगदी विरुद्ध मत आहे कामगार संघटनांचं. 10 केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाचं म्हणणं आहे की ह्या संहिता आमचा संप करण्याचा अधिकार नाकारतात, युनियनची नोंदणी करणे कठीण करतात, युनियनची मान्यता रद्द करणे सोपे करतात आणि सामंजस्य व न्यायनिवाडा प्रक्रिया किचकट बनवतात. तर मग या सगळ्यामधून आपण काय बोध घ्यायचा आणि पुढे काय? चला शेवटच्या टप्प्यात यावर एक नजर टाकूया. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवी, हे काही जादूचं सोल्युशन नाहीये. हा एक खूप मोठा प्रयत्न आहे. 100 वर्षांहून अधिक जुनी असलेली आपली सिस्टम आजच्या नव्या अर्थव्यवस्थेसाठी तयार करण्याचा. आणि साहजिकच अशा मोठ्या प्रयत्नांमध्ये काही फायदे असतात तर काही तोटेही. आणि म्हणूनच शेवटी हा प्रश्न उरतोच, हे नवीन कायदे एक मैलाचा दगड ठरतील की एक गमावलेली संधी? खरं तर याचं उत्तर यावर अवलंबून आहे की हे कायदे जमिनीवर कसे राबवले जातात, त्यांची अंमलबजावणी कशी होते. या सगळ्यावर तुमचं काय मत आहे? हे नवीन बदल योग्य आहेत की नाही? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हे विश्लेषण आवडलं असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, अशाच महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब